हाय 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 हॅलो ऑल हाय. हाय विशाल, कसा आहेस? गुड इव्हनिंग. हाय हाय, गुड इव्हनिंग ऑल. हाय, हाव यू, कसे आहात सगळे? हाय हाय अक्षदा. हॅलो एस के सर, कैसे हो? हॅपी मदर्स डे टू ऑल. हॅपी मदर्स डे टू ऑल. नमस्कार. हाय, हाव यू ऑल? सो सगळ्यांना मदर्स डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आणि येस, आज आपल्यासमोर लवकरच येत आहेत. जसं का तुम्हाला त्यांचं नाव तर माहीतच आहे. पण मदर्स डेसाठी मला हे सांगायचं आहे की ऑफकोर्स आत्ता या क्षणी मी ज्यांना लकी मानते ते म्हणजे स्वतःच्या मदर्सबरोबर ते आता टाईम स्पेंड करत आहेत, कारण आम्हाला करता येत नाही आहे सध्या लॉकडाऊनमुळे. त्यामुळे कधी लॉकडाऊन संपते आणि मी आता माझ्या मम्मीकडे जाते पळत भेटायला, असं झालं आहे. तर आता आपण आपल्या गेस्टबद्दल बोलूया, जे 6 वाजता आपल्याला भेटणार आहेत. म्हणजे शी इज डान्सिंग क्वीन अँड फॉर माय सेल्फ, म्हणजे माझ्यासाठी त्या रोल मॉडेल आहेत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपलं मनोरंजन केलेलं आहे. बाजीराव मस्तानीसारख्या मोठ्या मूव्हीमध्ये त्यांनी त्या आपल्याला दिसलेल्या आहेत. आणि ऑफकोर्स त्यांचं हे सक्सेसफुल लाईफ, म्हणजे त्यांच्याकडून नॉलेज घेणं हे मला खूप आवडेल आणि म्हणूनच आज आपण लाईव्ह आहोत. सो लेट्स कनेक्ट विथ हर. येस, अँड शी इज नन अदर दॅन सुखदा खानकेकर. वेलकम मॅम. Hey, hi. नॉट एबल टू सी यू. Yeah, there's some kind of येस error in the network. Can you see me now? येस 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 येस, यू आर Hi, how are लुकिंग you? ब्युटिफुल. Oh, so are you? Seriously. थँक्यू थँक्यू थँक्यू. सो हॅपी मदर्स डे. काय म्हणजे मदर, तुमची मम्मी तुमच्या बरोबर आहे की यू आर ऑल्सो लाईक मी, यू आर ऑल्सो मिसिंग युअर मॉम? अरे, don't ask how much I'm missing her. माझ्या दोन्ही आया, म्हणजे एक माझी सासू आणि एक माझी आई. तर माझी आई पुण्यात राहते, त्यामुळे आणि मी मुंबईत आहे आणि माझ्या सासूबाई नाशिकला. So ओ yeah, I'm missing them. And happy Mother's Day to all of you, all of you. येस And येस, as you very rightly said, blessed are those they आज त्यांच्या आई बरोबर हा दिवस काय सिरियसली. लॉकडाऊन जे ते एकत्र घालवू शकतायत. येस येस येस, बरोबर बरोबर. इनफॅक्ट माझे पण सासू सासरे जे आहेत ते पुण्याला आहेत, त्यामुळे मला से माझा नवरा आणि मी, वी आर बोथ मिसिंग आवर मदर्स. I know. येस. सो आय जस्ट वॉन्ट टू आस्क यू फर्स्ट की तुम्ही जे फिटनेस आणि वयाच्या 5व्या वर्षापासून जे तुम्ही डान्सिंग स्टार्ट केलंय, तर आधीपासूनच ठरलेलं होतं की फिटनेस पण स्टार्ट करायचंय की काय? तुम्हाला कसं जमलं की फिटनेस कडे पण तुम्ही वळलात अलॉंग विथ युअर ऍक्टिंग अँड डान्सिंग? नाही, आय थिंक फिटनेस इज अ बाय प्रोडक्ट ऑफ जे काम चालू आहे. म्हणजे ॲज यू मेन्शन की मी 5 वर्षाची होते तेव्हापासून डान्स शिकवायला म्हणजे शिकायला सुरुवात केली. तर ते रुटीन एक पुढचे 20 वर्ष राहिलं माझं. सो बाय डिफॉल्ट जर मी दिवसातले 3 तास नाचत असेल तर ऑब्व्हियसली मी फिटच असेल. म्हणजे दॅट इज अ बाय प्रोडक्ट आय वुड से. सो राईट. नाच ऍक्टेड ॲज अ वर्कआउट फॉर मी. कारण पायात 150 घुंगरू असायचे, एका पायात 150, विच मीन्स 300-300 घुंगरू ओ. बांधून जेव्हा आपण 3-3 तास जर रियाज केला तर काय वेगळं होणार. सो आय थिंक दॅट वॉज द टाइम जेव्हा शरीराला सवय लागली त्या आहाराची, त्या एक्सरसाइजची. आणि त्यामुळे ते ग्रूमिंग तेव्हा तसं झाल्याने आय थिंक त्याचा फरक इव्हेंच्युअली पडतो. ऑल्सो माझं मेटाबॉलिझम असं आहे. मी कधी डाएट केलं नाही, मला माहिती नाही कशात हो. किती कॅलरीज असतात. इतकं खाल्लंय तर आता इतका वर्कआउट करूया म्हणजे ते बॅलन्स होईल, यातलं मला कधीही कळत नाही. इट्स ऑल जिब्रिश टू मी. वाव. सो या. आणि इव्हेंच्युअली आता जे काही आय थिंक यू आर रिफरिंग टू द पोस्ट दॅट आय एम शेअरिंग दीज डेज. तर दॅट इज एक मागच्या 6 महिन्यांच्या अराउंड दॅट टाइम मी पिलाटेस नावाचा वर्कआउट शिकले. येस. कारण माझ्या नीला इंजुरी झाली होती. एक प्रोजेक्ट करत होते देवदास नावाचं. सो अराउंड दॅट टाइम माझी लेफ्ट नी जरा इंज्युअर झाली होती. अँड इट वॉज प्रिटी बॅड. म्हणजे मी प्रत्येक प्रयोग ओ. ओ. इंजेक्शन घेऊन उभी होते.
सो या दॅट केप्ट हॅपनिंग. आणि आता 6 महिने पिलाटेस करते तर सवय लागली. सो हो. दॅट्स व्हॉट अबाउट इट, बट इट्स ब्युटिफुल, यू शुड येस, ट्राय. बिकॉज I saw your post and then that was या, very inspiring की आता थँक सगळ्यांनाच यू. म्हणजे खूप जास्त गरज आहे आणि आपण लॉकडाऊनमुळे सगळे घरात असल्यामुळे फिटनेसकडे पण थोडं लक्ष दिलंच पाहिजे ऑफकोर्स. सो हो. दॅट वॉज व्हेरी ॲक्च्युअली इन्स्पायरिंग. येस. म्हणजे मोर देन या इट किल्स टाइम आणि डुईंग समथिंग वन ऑफ द थिंग्स दिवसातला आहेच आहे. पण आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण इम्युनिटी वाढवण्याकडे आपला जास्त कल वाढलाय सगळ्यांचा. आणि त्यामुळे मला असं वाटतं हे जास्त इम्पॉर्टंट झालंय, औषध झालंय बरोबर. ऑलमोस्ट, बरोबर. की तुमचे मसल्स, तुमचे बोन्स हे स्ट्रॉंग असावेत. आणि यासाठी काही गोष्टी करायला पाहिजेत, कारण सध्या आपलं ज्याचं इम्युन स्ट्रॉंग तो सगळ्यात श्रीमंत, ही ट्रू परिस्थिती आहे ट्रू 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 सध्या. ट्रू ट्रू. अजून एक क्वेश्चन माझा असा आहे की हा, ऍक्टिंग ऍक्टिंग हा. देन डान्सिंग प्ले तुम्ही करता आहात अँड देन हम्म. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण कामं करून आम्हाला मनोरंजन दिलेलंच आहे. तर तुमच्या लाईफचा काय फंडा काय आहे? म्हणजे इन योर या, मल्टीटास्किंग दिस थिंग तुम्ही काय फंडा काय वापरता? पॉझिटिव्ह कसे राहताय? ऑनेस्टली फंडा काहीच नाहीये. मला असं वाटतं की काय हे ठरवायला की मला हेच करायचंय आणि मी फोकस ठेवून तेवढी एकच गोष्ट करेन, हे ठरवण्यासाठी मी आधी करून तर बघितलं पाहिजे. आणि करून बघायला बरोबर. एवढ्या गोष्टी आहेत, एवढ्या जास्त गोष्टी आहेत की एक आयुष्य कमी पडेल. सो काम येत जातं तसं मी ते करत जाते आणि प्रयत्न करते की ते पूर्ण माझा पूर्ण आहे नाही ते एव्हरी आउन्स ऑफ माय. हाय भार्गवी ताई, भार्गवी हाय चिरमुले हॅज हाय. जॉइंड अस. हाय. येस येस. सो आय हॅलो. ट्राय अँड बी देअर इन एव्हरी मोमेंट. मी नाचत असेन, मी स्वयंपाक करत असेन, आज मी कुठल्या नाटकासाठी तालीम करत असेन, एखादं नाट्य वाचन असेल साधं घरी बसून, आय ट्राय की मी माझं पूर्ण डेडिकेशन, पूर्ण फोकस हे त्या कामावरती मी त्यावेळी देईन. एवढाच माझा फंडा आहे. व्हेरी ऑनेस्टली इट इज वाव. प्रिटी सिम्पल बट इट इट हेल्प्स. आय थिंक इट वर्क्स. अँड हाऊ टू लुक ब्युटिफुल त्याचा काय फंडा आहे? आय डोंट नो, पार्शियली आय एम ब्लेस्ड विथ इट. मी खूप माझ्या बाबांसारखी आहे. म्हणजे वाव. आय लॉस्ट माय फादर 2 years बॅक. हो. पण ओके. आय एम हिज झिरॉक्स कॉपी. माय कम्प्लेक्शन, माय हेअर, माय आईज, माय फिंगर्स, एव्हरी स्किन, एव्हरीथिंग. सो आय एम लाईक बाबाज कार्बन कॉपी, दे वुड से. सो पार्शियली आय येस, आय आय एम ब्लेस्ड. आय लव्ह युअर हेअर. आय सॉ वन ऑफ युअर स्लो मोशन आणि मी त्याचं ट्राय सुद्धा केलं बट मला ते जमलं नाही. पण तुमचं एक स्लो मोशन आहे. हेअर या, हेअर आय थिंक या या हो. सो सुपर बेटर सो सुपर दॅट. म्हणजे आणि युअर. आय थिंक रेस्ट जे जे मिळालंय ते जपणं हे आपलं काम आहे. त्यामुळे मला ट्रू. असं वाटतं कोणीतरी बाय बर्थ सुंदर आहे यापेक्षा कोणी जर छान राहत असेल ना, तर त्या माणसाचं मला कौतुक जास्त वाटतं. की ट्रू. कारण त्याच्या मागे एक डिसिप्लिन आहे, एक मेहनत आहे. तुम्ही किती वाजता घरी या, किती थकलेले असा, तुम्ही मेकअप काढून, चेहरा धुवून झोपलं पाहिजे. ह्याच्या मागे एक करेक्ट. डिसिप्लिन आहे. यू करेक्ट. कॅन ऑलवेज टू बी आळशी आणि से की चला आता मला कंटाळा आला. पण जेव्हा करेक्ट. तुम्ही ते करत नाही तेव्हा थ्रू द इयर्स तुम्हाला तो इफेक्ट दिसतो की ते मेंटेन राहतं. मग ट्रू. बीट हेअर, बी बरोबर. फेस, व्हॉटएव्हर. करेक्ट करेक्ट First, करेक्ट you लाईक. are saying hello to both of हॅलो us. हॅलो. येस येस. हॅलो, राईट बॅक टू यू. आय विश मी प्रत्येकाचं नाव घेऊन हाय किंवा हॅलो म्हणू शकले असते, बट दॅट्स अ बिट डिफिकल्ट, कारण तुम्हीच खूप बोर येस. व्हाल, कारण आम्ही अख्खा शो हॅलो राहू. सो सो इफ देयर इज एनी क्वेश्चन्स विल अड्रेस देम फॉर शुअर. ट्रू ट्रू या. ट्रू. वन मोर क्वेश्चन मॅम की तुमचं लाईक आम्ही तुम्हाला ऍज अ मेंटॉर म्हणून बघतो. खूप लोक आहेत जे तुम्हाला फॉलो करतायत. खूप लेडीज आहेत ज्यांना तुमच्यासारखं बनायचंय किंवा त्यांचं असं आहे की हाऊ टू डू दॅट मल्टीटास्किंग लाईक प्लेज हँडल करणं, घराच्या गोष्टी हँडल करणं. अगेन देर इज खूप सारं प्ले म्हटल्यानंतर पाठांतर येतं. मूवीज असल्यानंतरही पाठांतर येतं अँड देन यू हॅव टू गेट प्रिपेअर. ऍट द सेम टाइम तुमचं झोपही तेवढीच महत्वाची आहे. प्रॉपर खाणंही तेवढंच महत्वाचं आहे. तर तुम्हाला जे मेंटॉर म्हणून जे बघतात त्यांना तुम्ही काय सांगाल? मी सांगेन 2-3 महत्वाच्या गोष्टी ज्या टेक्निकल आहेत, ज्या करता येणं शक्य आहे. एक म्हणजे आपण पंक्च्युअल असलं पाहिजे.
आपण घड्याळाकडे लक्ष ठेवून कंपल्सरी त्यानुसार वी शुड बी एबल टू टाइम आवर सेल्स. आणि इट्स ओके एखाद्या व्यक्तीला आवरायला 10 मिनिटं लागतात, एखाद्याला 2 तास लागतात. इट्स कम्प्लिटली ओके. पण जर तुम्हाला 2 तास लागत असतील तर रिव्हर्स काउंटिंगच्या हिशोबाने तुम्ही आवरायला सुरुवात केली पाहिजे. कारण तुम्ही एक गोष्ट जेव्हा वेळेत करता ना, तिकडून पुढच्या सगळ्या गोष्टी वेळेत होत जातात. पण एक गोष्ट जेव्हा ठीक आहे ना, 10चे काय 10:15 झाले तर चालतील, मग 10चे काय 10:05 चालतील, तर मग सगळं सगळं बदलत बदलत आणि बिनसत जातं पुढचं. हा माझा अनुभव आहे म्हणून सांगते. कारण मुंबईला जेव्हा मी शिफ्ट झाले लग्नानंतर, मुंबई इज एक्स्ट्रीमली फास्ट. म्हणजे तुम्ही जर एक गोष्ट वेळेत नाही झाली, फॉर इन्स्टन्स तुम्ही इतक्या वाजता जेवायला बसायचं हे तुम्ही वेळेत नाही केलं, तर ऑल द ऑप्शन दॅट यू हॅव इन युअर हँड इज डबा पॅक करा, कॅब बुक करा, कॅबमध्ये बसून खा आणि पुढे वेळेत पोचा. कारण तुम्ही अर्ध्या तासाच्या गॅपनी ठरू शकतं की मुंबईत तुम्ही कुठेतरी वेळेत पोचाल का तुम्हाला 2 तास पुढे ट्रॅफिकमध्ये अडकायला लागतील. तुम्ही कुठल्या डिरेक्शनला जात आहात त्यानुसार. सो आय थिंक हे जे मल्टीटास्किंग आहे ना, ते तेव्हा शक्य होतं आणि सोपं होतं जेव्हा आपण वेळेचं भान ठेवतो. बी, मला असं वाटतं की जे मी मगाशी मेन्शन केलं तोच मुद्दा थोडा एलॅबोरेट करेन की बी इन द मोमेंट. घरच्यांबरोबर असाल तेव्हा त्यांच्या बरोबर राहा. त्यांच्याबरोबर असताना तुम्ही कामाचा विचार केलात तर ना तुम्ही काम पूर्ण करू शकाल ना त्यांना वेळ देऊ शकाल. आणि काम करत असाल तेव्हा फक्त आणि फक्त काम करा. ते सुद्धा करताना आमच्या फील्डमध्ये अनेकदा असं होतं की दिवसाचा फर्स्ट हाफ मी काहीतरी वेगळं काम करतेय आणि सेकंड हाफ मी वेगळं काम करतेय. म्हणजे मी फर्स्ट हाफ सिरियलचं शूट केलंय आणि वेळेत पॅकअप करून त्यांच्या मागे लागून त्यांना रिमाइंड करून की माझा पॅकअप वेळेत करा, माझ्या नाटकाचा प्रयोग आहे, हे करून मी आय थिंक ठाणे ते दादर पोचले. 2 तास आधी पोचून त्या नाटकाचा मेकअप शांत होऊन त्या नाटकाचा प्रयोग खणखणीत जर वठवला तर मी म्हणेन आय एम इन द मोमेंट. कारण मग शूट करताना मी त्या शूटच्या त्या कॅरेक्टरमध्ये तिथे असते. मी संध्याकाळच्या शोचं टेन्शन घेऊन तेव्हा उपयोग नसतं, किंवा संध्याकाळच्या शोचे लाईन्स किंवा डायलॉग्स, तर मी इकडे जास्त टेक्स घेईन. मी इकडून वेळेत सुटणार नाही, मी इकडचंच काम धड करणार नाही. त्याचं प्रेशर मी दिवसभर कॅरी करणार आणि त्याचा इम्पॅक्ट माझ्या प्रयोगावर होणार कारण मी तेव्हा फोकस नसेन. सो इट स्पॉइल्स, इट स्पिल्स ओव्हर एव्हरीथिंग. कारण असं होत नाही. आपण ह्युमन बिईंग्स आहोत. आपण जर काहीतरी डिस्टर्ब्ड असू कुठेतरी तर इट स्पिल्स. हाऊ मच एव्हर अ ग्रेट ऍक्टर दॅट यू आर, ते मास्क करायला वेळ लागतो. आणि अनफॉर्च्युनेटली थिएटरमध्ये स्टेजवर तुम्हाला रिटेक्स नसतात. तुम्हाला तिकडे मास्क करायचा असेल तर तुम्हाला ते अत्यंत बेमालूमपणे करायला लागतं. त्यामुळे मी म्हणेन की छोट्या छोट्या एक्सरसाइजेसनी सुरुवात करा. भांडी घासत असाल तर मन लावून भांडी घासा, तेव्हा नका फोडणीचा विचार करू. ती कढई घासून झाली, छान पुसून झाली की आता फोडणी काय द्यायची, मग आधी फोडणी द्यायची आहे का या भाजीत वरून मला फोडणी टाकायची आहे, मग ती भाजी त्यावेळी मन लावून छान तेव्हा झाल्यानंतर पुढच्या ह्याच्यावर गेलो तर ती भाजी पण सुरेख होणार, तुमचा वेळ पण वाचणार कारण दुसऱ्यांदा लक्ष नाही घालावं लागणार आणि एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस देन. सो आय थिंक ट्राय अँड बी इन द मोमेंट. तिथे राहा. तिथे आता मी इथे आहे तर मी 10 मिनिटं अलीकडे पण नाहीये. मी 10 मिनिटं आधी काहीतरी वेगळं करत होते. आज माझा अर्धा दिवस खूप लो गेला. मी खूप अपसेट आणि डिस्टर्ब होते कशावर तरी. पण हे मी आता बोलल्यावर आठवलं की मी 10 मिनिटं आधी काय करत होते. करेक्ट. सो दिस विल कम विथ प्रॅक्टिस. हे मला पण अचानक आलं नाही. मी अनेक गोष्टी मला असं झालं, मला खूप जण राहून राहून हाच मेसेज देत आहेत. मे बी दिस इज समथिंग दॅट आय नीड टू अड्रेस. आणि आय एम ट्राईंग दॅट. आय एम नॉट सेईंग आय हॅव रीच्ड देअर. आय एम ट्राईंग दॅट. यू मे टू. वाव. सिरियसली खूप छान. आय मीन जे आपल्याला बघतायत त्यांनी नक्कीच याच्यातून काहीतरी पॉझिटिव्ह घेतलंच असेल. वन ऑफ आवर फॉलोवर विपुल इज आस्किंग विच इज युअर फेवरेट कलर. विच इज माय फेवरेट कलर. सॉरी, रंग कलर. रंग व्हाईट आणि मोरपंखी. वाव. सो एनी कनेक्शन तुमचं जे मोरपंख आहे, आय नो खूप लोकांनी क्वेश्चन विचारलंच असेल, पण तुमचे जे मोरपंख आहे त्याचं काय रियालिटी आहे. मला मोरपीस खूप आवडतात
कथकचा इम्पॅक्ट असेल किंवा काय, कारण लहानपणापासून राधाकृष्णाच्या अनेक कथा या सगळ्या आपल्या पारंपरिक कथांमध्ये मोरपिसाचा कायम उल्लेख असतो. आणि कृष्ण दाखवायचाच तर आधी मोरपीस दाखवतो आणि त्यातून तो कृष्ण आहे हे कळतं आपल्याला. तेव्हाचा असेल किंवा अजून काय असेल, मला मोरपिस आधीपासूनच खूपच जास्त आवडतात. आणि अबाउट माय हँडल इफ यू आर आस्किंग तर इट्स व्हेरी सिली बिकॉज मी खूप लेट इंस्टाग्राम जॉईन केलं. आणि बाय द टाइम मी जॉईन केलं मला सुखदा हे युजर नेम मिळालं नाही. सो आणि आय डिडंट वॉन्ट टू यूज एनी डिस्टॉर्टेड व्हेरिएशन्स ऑफ माय नेम. su.khan.1.2 असं काहीतरी विचित्र मला आय वॉजंट लाइकिंग टू मच. सो देन आय ट्राईड मोरपंख आणि मला मिळालं. सो जस्ट दॅट. Okay, one of our follower is asking, what is the best quality for which you fail for Abhi sir? Nice questions. That's a nice question. That's Anshul. I think Anshul. Yes. Yeah. Anshul Anand Katkar. Yeah, thank you Anshul for this great question. I think Abhi is a very good human being. आणि त्याचा प्रत्यय म्हणजे ना, तो जेव्हा तो इतका चांगला माणूस आहे आणि तो माणूस म्हणून जगतो. तो नवरा म्हणून जगत नाही, तो मुलगा कोणाचा भाऊ, कोणाचा लवर, कोणाचा बॉयफ्रेंड म्हणून जगत नाही, तर तो माणूस म्हणून जगतो. आणि त्याचा प्रत्यय मला रोज एकदा तरी येतो की त्याचा कुठला बायस नसतो एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट करण्यामध्ये. तो केवळ त्यावेळी ते आयडियल आहे रिॲक्ट करणं, म्हणून तो हे कसे. म्हणजे मला आय थिंक अनेक, मग किती रोजचं एक वेगळं उदाहरण असेल दॅट मेक्स मी फॉल फॉर हिम मोर अँड मोर. आय थिंक काही दिवसांपूर्वी आम्ही भाजी घ्यायला जेव्हा बाहेर गेला तेव्हा आमच्या बिल्डिंग मधलेच एक काका चालले होते. तर याने विचारलं की अहो लॉकडाऊन मध्ये कुठे चाललात. तर तेव्हा ते म्हणाले की वॉचमन ना दुपारचा चहा हल्ली मिळत नाही, तर एक लांब हॉटेल आहे, तिथून हॉटेलमधनं पिशवीतनं चहा आणायला चाललोय. तर ते त्याला इतकं राहिलं की आता ऑलमोस्ट 1.5 महिना झाला दुपारचा चहा आमच्या घरून जातो वॉचमनना, आणि तो अभि स्वतः बनवून त्यांना नेऊन देतो. मग परत येताना एक स्ट्रे कॅट आहे आमच्या बिल्डिंग मध्ये, ती म्याव म्याव करत येते. मग ती घरात येऊन तिला हा दूध देतो. तर संध्याकाळी अराउंड 5-6च्या दरम्यान कायम बेल वाजते आणि हा तो पिरियड आहे जेव्हा अभि चहा द्यायला वॉचमनला जाईल किंवा कोणासाठी काही हवं असेल तर तो विचारेल बिल्डिंग मध्ये की मी चाललोय, कोणाला काही हवंय का. सो आय थिंक इन टाइम्स लाईक दीज ही जेस्टर्स फार महत्वाची आहेत. म्हणजे हे मी आत्ताचं म्हणून उदाहरण दिलं. देर आर लाईक थाउजंड्स ऑफ क्रोर्स ऑफ एक्झाम्पल्स दॅट आय कॅन से की अभि एक खूप चांगला माणूस आहे. मेक्स मी फॉल फॉर हिम अँड मेक्स मी लाफ. अजून काय पाहिजे अजून एक क्वेश्चन आहे आपल्याला की तुमच्या आयुष्यातला मोरपंख कोण. अरे बापरे, काय फारच काय आपण म्हणतो पोएटिक प्रश्न आहे हा. पण आय थिंक दॅट्स व्हेरी, माझ्या आयुष्यात मोरपंख म्हणजे मोरपंखच आहे. बाकी और काइंडली एलॅबोरेट द क्वेश्चन, मे बी मी हे सांगू शकेन. Zafar _ Pirzada. Trishali ji, great going, awesome interview. One request, if you are speaking in Marathi and English, both languages, but so many of your followers are known Hindi. Marathi industry is everyone so many are. I know. So yeah, we try and talk in Hindi beech mein. Sure, definitely, yeah. Sir. And one question, who is your favorite choreographer? Who's my favorite choreographer? नाही, अ लॉट म्हणजे काय होतं, आपण अनेकांचं काम बघतो म्हणून ते आपल्याला आवडतात आणि अनेकदा आपण त्यांच्या बरोबर काम करतो म्हणून ते जास्त आवडायला लागतात. सो आय थिंक देर आर अ लॉट ऑफ पीपल whom I admire, whom I look up to a lot. As in I worked with Champa Gopikrishnan. She was the choreographer for Devdas.
So I've seen Shampa working. She's outstanding vision that she has. आत्ता काही दिवसांपूर्वी आम्ही आजा नचले बघत होतो कुठल्या तरी ह्याच्यावरती, आणि आजा नचलेच्या एंडला जो क्लायमॅक्स त्यांचा आहे, दॅट्स द होल प्ले, लैला मजनू. इट इज आउटस्टँडिंगली कोरिओग्राफ्ड बाय वैभवी मर्चंट. सो आमचा Wow. नुकताच तो विषय झाला. किंवा आय वर्कड विथ दीपालीताई विचारे, फुलवाताई, सो ज्यांच्याबरोबर ऍक्च्युअल काम केलंय मी. आय हॅव सीन देम वर्किंग, Right, आणि right. फारच भारी. सुभाष दादा नकाशे, यांची प्रत्येकाची आपापली स्ट्रेंथ आहे. म्हणजे फोक डान्स असेल, कोणी हातच नाही धरू शकत सुभाष दादाचा या बाबतीत. सो आय थिंक मी ऑल द कोरिओग्राफर्स आय हॅव वर्कड विथ अँड आय हॅव सीन, I really look up to them. Comments. And one is my favorite question. Like, Yeah. तुमच्या लाईफमध्ये एखादं डिसिजन असं आहे ज्याच्यावरती तुम्ही खूप आता रिग्रेट करताय की मी हे नाही घ्यायला पाहिजे होतं, आणि एक असं डिसिजन ज्याच्यानंतर म्हणजे तुमचं लाईफचं बेस्ट डिसिजन होतं ते, की नाव यू आर लाईक ओके गुड, आय हॅव टेकन दॅट डिसिजन अँड स्टील यू आर रिग्रेटिंग विथ दॅट डिसिजन. म्हणजे असे 2 डिसिजन मला तुमचे ऐकायचे, ज्याच्यातून तुम्ही काहीतरी शिकलात किंवा तुम्हाला काहीतरी मेसेज द्यायचा आहे. ओके, मला असं वाटतं की आधी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देते. रिग्रेट म्हणशील तर आय स्वेअर कुठलाच नाहीये. कारण सांगते याच्या मागे काय, एखादा म्हणेल की इट इज व्हेरी अननॅचरल, पण मी सांगते मी असं का म्हणतेय. माझा स्वभाव खूप याला कारणीभूत ठरतो. आय overthink before doing anything, before making any decision, be it any small decision. म्हणजे काही आयुष्याच्या निर्णयांबद्दल नाही बोलत आहे मी, अत्यंत छोटं. म्हणजे आज या लाईव्ह इंटरव्ह्यूला मी बसलीये तर मी काय घालून बसू, तर मी हा स्कार्फ घेऊ की नको विचार करत होते, कारण माझ्या मागे फ्लोरल प्रिंटची एक कुशन आहे. सो फ्रेम डिस्टर्बिंग दिसेल का, सो आय शुड बी वेअरिंग समथिंग प्लेन ज्याने व्हिज्युअली बरं दिसावं. नाव इफ आय थिंक दिस मच फॉर this kind of mundane usual thing, तर मी मोठे निर्णय घेताना किती विचार करत असेल. त्यामुळे होतं काय, समजा एखादा खूप विचारांती निर्णय मी घेतला आणि नंतर आपल्याला कळलं तो चुकला, तर मला असं होतं की ठीक आहे, यातनं शिकूया. आपण अविचारीपणाने याच्यात पडलो नाहीये. आपण सगळ्या पॉसिबिलिटीज विचार करून दिस वुड बी द बेस्ट पॉसिबल थिंक जी मी त्यावेळेस केली, आणि ती मी केली. आता ती नाही का वर्क झाली, ओके आता ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवून यातनं शिकूया. पण म्हणून मला रिग्रेट नसतो, कारण मी विचार न करता कशातच पडत नाही. सो या दॅट इज वन थिंग. आणि बेस्ट डिसिजन ऑफ माय लाईफ वुड बी मॅरिंग अभि, आय थिंक. जस्ट एक क्वेश्चन आला की वाय डिड यू मॅरी विथ अभिजित सर. ट्रू दॅट. आय एम अबाउट टू आन्सर दॅट. आय थिंक काय झालं, आणि यातनं काही मेसेज द्यायचा तर मी तुम्हाला सांगेन. सेम क्वेश्चन अभिजित सरांना पण सेम क्वेश्चन विचारणार आहे. हा शुअर. अभि आपल्याला थोड्या वेळात जॉईन करेल, त्यामुळे तो आला की डेफिनेटली त्याला विचारूया. सो आय वॉज सेइंग की वेन अभि आस्क्ड मी आउट, ती खूप ट्रिकी परिस्थिती होती जेव्हा अभि आणि माझी आई मिळून माझ्यासाठी मुलं शोधत होती लग्नासाठी. हा, सो अभि माझा बेस्ट फ्रेंड होता. म्हणजे असं मी कधीच असा विचार नव्हता केला. सो एका पॉइंटला जेव्हा अभिने मला विचारलं, तेव्हा अत्यंत संयमी असं आमचं दोघांचं बोलणं झालं. अभि मुंबईत होता, मी पुण्यात होते. त्यावर पटकन कोणीच काही रिॲक्ट केलं नाही. मी म्हंटल आपण समोरासमोर बसून बोलू. सो जेव्हा आम्ही भेटलो अराउंड एक 10-12 दिवसांनी, तोपर्यंत मी विचार एवढाच केला की अरेंज मॅरेज मध्ये मी पडायचा विचार करत होते. अशा माणसाबरोबर ज्या माणसाला मी अजिबात ओळखत नाही, आणि 1-2 भेटीत असं मी काय कमाल ओळखेन. तर अभि माझा बेस्ट फ्रेंड आहे. ही नोज मी इन अँड आउट. ही नोज एव्हरीथिंग अबाउट मी. तर मी त्याच्या समोर बसून त्याला एवढंच म्हटलं तू डायरेक्ट मला लग्नासाठी काय विचारलं सारे, म्हणजे ऍटलीस्ट यू वुड हॅव आस्क्ड की आय रिली लाईक यू, और आपण हा डेट करूया, स्पेंड सम टाइम टुगेदर. तर म्हणलं वाय आर यू सो शुअर, मी वेगळी असू शकेन बायको म्हणून, आणि मी मैत्रीण म्हणून वेगळी असू शकेन, तर माझं कदाचित हे व्हर्जन तुला आत्ता आवडतंय. तर तो म्हणाला नाही, माझं असं काही नाहीये, माझं ठरलंय आणि आय वॉन्ट टू मॅरी यू. तर मी जेव्हा अभिला हो म्हणाले तेव्हा माझा आय साइन्ड इन फॉर अ रिलेशनशिप ऑफ बिईंग
टुगेदर शेअरिंग अ लाईफ अँड अ हाऊस विथ माय बेस्ट फ्रेंड. हा Wow. माझा मनाचा कौल होता त्यावेळी. कारण मी आमची कम्पॅटिबिलिटी काय विचार केला. मी अगेन बिंग अन ओव्हर थिंकर, एक त्याच्या सगळ्या पुढचे प्रोज कॉन्स विचार करून आय वॉज रेडी टू स्पेंड माय लाईफ विथ अ बेस्ट फ्रेंड ऑफ माइन. अँड इट टर्न्ड आउट टू बी 7 वर्ष झालीत आमच्या लग्नाला आणि आय वॉज तेव्हा व्हेरी. असे काही कंडिशन्स वगैरे तुम्ही टाकले किंवा त्यांनी टाकले, बिकॉज तुमचं इंडस्ट्री सेम आहे आता, पण त्यावेळेस हा काय सिच्युएशन होती? नाही, ऍक्च्युली तेच मी म्हणतेय, कंडिशन्स काहीच नाही टाकले म्हणून तर मित्र होतो. कारण बरोबर. आय वॉन्ट टू हॅव यू ॲज यू आर. तेव्हा मी डान्सर होते आणि तेव्हा माझं ऍक्टिंगची 2 प्रोजेक्ट्स मी केलेली होती. सो आय वॉज मोर ऑर लेस मोर ऑफ अ डान्सर अँड अ लेस ऑफ अन ऍक्टर. पण दॅट समहाऊ रिली डिडंट बॉदर अस. म्हणजे जसं 2 मित्रांमध्ये असतं ना, 2 मित्रांमध्ये तुझं प्रोफेशन काय माझं प्रोफेशन काय हा मुद्दाच येत नाही. मुद्दा हा येतो की आपण कनेक्ट कुठल्या लेवलला करतो एकमेकांशी. So that was the connection I trusted on. And as 7 years down the line, Abhi still is on priority basis my best friend. वाव वाव. Then he eventually became my father. Then he eventually is my lover. और फिर थोड़ी जान बच जाए तो पति बन जाता है कभी पती. कभार. नो, बट फ्रेंड होणं हीच खूप मोठी गोष्ट आहे, सो दॅट यु नो इट मेक्स आवर लाईफ इझी. डिसिजन Very घेणं true. पण तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे आपल्याला एक फ्रेंड पाहिजे असतो, आणि जे इथे मिळणं त्यामुळे आपण बाहेर कुठे बघत नाही. त्यामुळे दॅट इज व्हेरी ऍब्सोल्युटली, प्लस पॉइंट. ऍब्सोल्युटली. सो येस. मला सल्ला काय मी देन विचारलं तर माझा हाच सल्ला आहे की इफ यू आर लुकिंग फॉर लव एट फर्स्ट साइट आणि ओ माय गॉड मैं इस इंसान के बिना जी नहीं सकती वगैरे, तर येस दिस इज ऍब्सोल्युटली इम्पॉर्टंट आणि ते पण आहे. पण तेच नाहीये. देर आर अदर बरोबर. थिंग्स वेन इट कम्स टू मॅरेज. आणि इफ यू फाइंड अ बेस्ट फ्रेंड to marry, you've hit a jackpot, I would say. राग येतो का कधी त्याचा? एक अभिचा क्वेश्चन आहे. कमी वेळा येतो फार. खरं त्याचा चांगुलपणा जितका आवडतो मला त्याचाच अनेकदा राग येतो. कारण तो अत्यंत अनेक अनवर्दी लोकांशी चांगला वागत असतो आणि अशा लोकांशी तो कधी कधी चांगलं वागतो जे व्हॅल्यू नाही करत त्याच्या चांगुलपणाची. आणि दे टुक इट इन हिम इन अ रॉंग सेन्स. कारण इतक्या चांगुलपणाची आपल्याला सवय नसते जगात. आपल्याला कायम असं वाटतं कोणीतरी चांगलं वागतंय याचा अर्थ समोरचा काहीतरी फायदा बघतोय याच्यामध्ये, किंवा द पर्सन वुड बी हॅव्हिंग सम वेस्टेड इंटरेस्ट, किंवा त्या माणसाला काहीतरी इन रिटर्न पाहिजे असेल आपल्या चांगुलपणाच्या. याची सवय नसते. तर मला त्याचाच कधीतरी राग येतो कारण तो इतका चांगला वागतो अत्यंत लायकी नसलेल्या लोकांशी. ऑब्विसली तर राग येणारच. नाही नाही, दॅट्स So, ट्रू. बिकॉज yeah. आताच्या या काळामध्ये थोडं सेल्फिश राहणं पण महत्वाचं आहे, कारण खूप लोक असे असतात जे त्या स्वभावाचा ऍडव्हान्टेज घेऊ शकतात. सो आय कॅन अंडरस्टँड. हा, म्हणजे फक्त डोळस राहून आपण माणूस ओळखून चांगुलपणा दाखवा, बरोबर एवढंच माझं त्याला म्हणणं असतं. बरोबर बरोबर. येस. बाकी नाही. सो आता आपण येऊयात तुमच्या अनसेन्सर्ड, जे आपण मी तुमचे काही एपिसोड्स पाहिलेले. दॅट वॉज व्हेरी बोल्ड इंटरव्ह्यूज अँड यू वर टेकिंग इंटरव्ह्यूज ॲज अन अँकर, ॲज अ होस्ट. सो डेफिनेटली आता जे ट्रेंडिंग आहे, म्हणजे आता सगळे लॉकडाऊन मध्ये काही मोस्ट ऑफ द पीपल आर टेकिंग लाईव्ह सेशन्स विथ द सिलेब्स. तर तुम्ही आमच्यासारख्या लोकांना काय टिप्स द्याल, किंवा जे इन फ्युचर आम्हाला ते कामाला येईल? अगदी ऑनेस्टली सांगू का, मी एकच तो टॉक आणि शो केलाय. ऑफकोर्स अजून एक की त्याच्यासाठी तुम्ही काय प्रिपरेशन्स ठेवले होते? म्हणजे आय हर्ड यू वर टॉकिंग इन उर्दू, यू वर टॉकिंग इन व्हेरी म्हणजे थोडंसं बोल्ड वे मध्ये पण जाऊन, आणि त्या ऍट द सेम टाइम यू वर एंटरटेनिंग ऑल्सो. तर ते काय स्ट्रॅटेजी काय होती तुमची? नाही, आय थिंक स्ट्रॅटेजी मी असं म्हणेन की एक तर आय एम नो एक्सपर्ट इन दिस. मी तो एक टॉक शो केला बट इट रिअली वर्क. आणि म्हणून मी तेव्हा काय केलं सांगते, दिस अप्लायज टू यू. सगळ्यात महत्वाचं म्हणजे येस, आपलं प्रेपरेशन हे असलं पाहिजे की आपण ज्या माणसाला इंटरव्ह्यू करणार आहोत त्या माणसाला इंटरव्ह्यूच्या आधी मी हे विचारायचे की मला या 10 गोष्टी कळल्यात आणि या 10 गोष्टी मला माहिती आहेत, तर तुला कशावर बोलायला आवडेल.
सगळ्यात आधी. कारण अनेकदा असं होतं की आपल्याकडे तेव्हाही आणि आजही, इफ आय एम करेक्ट मी, इफ आय एम रॉंग, आपल्याकडे असा कुठलाच प्लॅटफॉर्म नाहीये की अदर दॅन प्रमोशन ऑफ युअर प्रोजेक्ट यू कॅन स्पीक युअर हार्ट आउट. की बरोबर आज बरोबर तुम्ही बसून गप्पा मारू शकताय. तर मी या सगळ्या माझ्या गेस्टना विचारायचे की असं काही आहे का ज्याबद्दल तुला बोलायचंय, असं काही आहे का की तुला क्लॅरिफिकेशन द्यायचं होतं कुठल्या तरी एका गॉसिप बद्दल, कुठल्या तरी एखाद्या मिसअंडरस्टँडिंग बद्दल, पण तुला कधी अपॉर्च्युनिटीच मिळाली नाही ते नाही द्यायला. मिळाली. सो असं काही आहे का? सो हे मी विचारायचे. आणि हे आहे, यातलं मी काय नाही विचारलं तर चालेल? What would make you uncomfortable? Chuck that. I won't ask you that. Because right now, बरोबर. my whole, I think, focus during uncensored interviews was respecting and making my guest comfortable more than करेक्ट. making my show happen. वाव म्हणजे वाव. म्हणजे मी खूप 10 भारी गोष्टी, आता वैभव तत्वाधीचं कोणाबरोबर अफेअर चालू आहे हे माझ्या शो मधनं लोकांना कळलं पाहिजे, हा माझा कळावं. प्रश्न नव्हता. माझं हे होतं बरोबर की वैभव कशाबद्दल बोलण्यात कम्फर्टेबल आहे त्याबद्दल तो जास्त छान बोलेल आणि बरोबर. त्यामुळे मला वैभव जास्त कळेल आणि लोकांनाही तो जास्त कळेल. आय थिंक इट इज ऑल अबाउट रिस्पेक्टिंग युअर गेस्ट. ए बी नॉट बिंग सेल्फिश अबाउट युअर शो. सी बरोबर. बिंग अ व्हेरी गुड लिसनर. अनेकदा असं होतं की आपल्या लिस्टवर 10 प्रश्न असतात आणि त्या 10 प्रश्नांमध्ये असं होतं की पहिल्या 2-3 प्रश्नांनंतर आपला गेस्ट ना काहीतरी खूप छान शेअर करतो आणि त्यातनं पुढचा प्रश्न निघायला पाहिजे आयडियली. कारण तो लिस्नर्स बरोबर नाही वाटतं की अरे मग 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 काय झालं पुढे, किंवा यांच्या बरोबर बरोबर. असं झालं का, ओ मग त्यांच्या बरोबर ऐकायचं. काय झालं, हे ऐकायचं असतं. लिसन टू युअर हार्ट, की तो प्रश्न आता मी विचारायला पाहिजे. आणि तुम्ही तो एक जो कारकुनी होमवर्क करून ठेवलेला आहे साईडला, नॉट नेसेसरी की तो तुम्ही थोपावा त्या बरोबर. गेस्टच्या आय डोक्यावरती. अग्री आय अग्री. देर कॅन बी समबडी एल्स ज्यांनी तुम्हालाच नाही माहिती तुमचा इंटरव्ह्यू वेगळं वळण घेईल. म्हणजे बरोबर. वैभव बरोबर असं झालं की वैभवचा आणि माझा पहिला इंटरव्ह्यू होता जो आम्ही शूट केला. सो ओके. वैभव आणि मी एकत्र काम केलंय, मित्र म्हणून आम्ही खूपच चांगले आहोत. मला माहिती होतं वैभवला उर्दू खूप छान स्वतः बोलता येतं आणि हे कमी लोकांना माहितीये की वैभवला उर्दू छान बोलता येतं. तर मी माझ्या अँकर लिंक्स मी स्वतः लिहायचे, अँकर लिंक्स आणि क्लोजिंग हो. लिंक्स. सो ओके. मी म्हटलं की वैभवच्या इंटरव्ह्यूची सुरुवात उर्दूनीच व्हायला पाहिजे, कारण येस. तो स्वतः खूप छान उर्दू बोलतो आणि हे कमी लोकांना माहितीये. सो दॅट इज हाऊ इट हॅपन्ड. येस. भूषणच्या इंटरव्ह्यू बद्दल असं झालं की आमची गप्पांमध्ये असं एक काहीतरी सुरू झालं आणि मी भूषणला मध्येच, आय थिंक, मला आता क्लिअरली आठवत नाही, पण आय थिंक मी विचारलं की तू तुझं वर्कआउट कुठल्या गोष्टीसाठी मिस करशील. वर्कआउट म्हणजे भूषण प्रधान मिसिंग इज वर्कआउट वुड बी अ हेडलाईन. वाय वुड राईट. यू मिस दॅट? तर तो म्हणाला, इफ अ रिली प्रिटी गर्ल हुम आय लाईक आस्क्स मी हो. की कॉफीला जाऊया का वगैरे, त्याच्यावर आम्ही हसलो, पुढे विषय वाव. झाला. अर्ध्या तासानी एंड ऑफ द इंटरव्ह्यू म्हटलं, थँक्यू सो मच भूषण फॉर कमिंग, असं तसं. म्हटलं मग आता काय प्लॅन, इथून पुढे वर्कआउटला जाणार का? तर तो मला म्हणाला, कॉफीला येशील माझ्या बरोबर. सो दॅट्स हाऊ आवर इंटरव्ह्यू एंडेड अँड आय लेट वाव. इट एंड दॅट वे. त्याच्या पुढे मी राईट. बळजबरी माझी एंडिंग लाईन, क्लोजिंग लाईन नाही मी चिकटवली बळजबरी. आय हॅव ऑलरेडी गॉट अ बरोबर. ग्रेट एंड. सो लेट इट वाव. हॅपन. आय थिंक इन्स्टेड ऑफ प्लॅनिंग, येस इम्पॉर्टंट आहे, पण दॅट कॅन बी अ स्केलेटन. त्याच्यामध्ये जे द फ्लेश अँड ब्लड अँड द सोल ऑफ द इंटरव्ह्यू इज, आय थिंक, रिटेन्ड बाय द कॉन्व्हर्सेशन ऑफ दोज टू पीपल. मग राईट. तुम्ही, यू शुड बी अ व्हेरी गुड लिसनर, अँड वेन यू आर लिसनिंग तुमचे रिस्पॉन्सेस ऑटोमॅटिकली असे येतात की समोरचा विसरतो कॅमेरा चालू आहे बरोबर बरोबर. आणि इट बिकम्स अ दॅट शुड बी अ कॉन्व्हर्सेशन ओव्हर नॅचरल, कॉफी. येस, कॅज्युअल या कॉन्व्हर्सेशन असायला हवं. या दॅट्स ट्रू दॅट्स ट्रू. सो सो दॅट इज देअर. अनसेन्सर्ड पार्ट 2 वगैरे काही येणार आहे जो आम्हाला बघायला मिळेल? आय विश, आय थिंक माझ्या इतक्या इंटरव्ह्यूज मध्ये आता हे विचारलं गेलं की या. आय रिली शुड टेल द प्रोड्युसर्स की सिरियसली. हे येस. करा, कारण खूप लोक विचारतात आणि इट इज माय येस. फेवरेट प्रोजेक्ट ऑल्सो. अराउंड दॅट टाइम ही कॉन्सेप्ट पण माझी होती की नाव अनसेन्सर्ड आहे, त्याचं आपण पॅकेजिंग पण खूप बोल्ड केलंय, पण दॅट डझंट मीन दॅट आय वुड ओनली टॉक अबाउट गॉसिप्स आणि हुकअप्स राईट आणि राईट. रिलेशनशिप्स. कारण अनसेन्सर्डचा अर्थ काय, काहीतरी सेन्सर्ड आहे ते.
तर बरोबर. मी बिंग वैभव्स, फॉर एक्झाम्पल वैभव्स फ्रेंड, मला स्वतःला नाही माहिती त्याचे आई बाबा कुठे राहतात, त्याच्या घरी कोण आहे, त्याला भाऊ बहीण आहेत की नाही. सो आय थिंक ऑल दिस ऑल्सो मॅटर्स वेन यू टॉक अबाउट अ पर्सन. द कनेक्शन बिटवीन दॅट पेरेंट्स, गुरु कोणी असतील तर, एखादी कला कोणी बरोबर. शिकलं असेल तर, बद्दल काय आपण रोज नाही बोलत. सो दॅट ऍड बरोबर. सोल टू युअर इंटरव्ह्यू आणि दॅट माइट हेल्प. I think you have येस. understood how much I love येस, that, येस, because I am येस, येस. going on and on. So stop me and let's नो, talk नो, नो, about नो. something else. गुरुवरूनच मला एक आठवलं की जसं मी मेंटॉरचा क्वेश्चन केला होता, तसं तुमचे Yeah. गुरु कोण आहेत किंवा मेंटॉर कोण आहे तुमच्यासाठी रिअल लाईफ मध्ये? ओके, मी ज्यांच्याकडनं म्हणजे कला ज्यांच्याकडनं मी शिकले ते माझे गुरु वेगळे आहेत. त्यामुळे मी थेट 15 वर्ष रेखाताई नाडगौडा माझ्या गुरु, ज्या नाशिकमध्ये कीर्तिकला मंदिर नावाची आमची एक खूप रिनाऊंड इन्स्टिट्यूट आहे. सो त्यांच्याकडून मी थेट नृत्य शिकले. आणि मला उभं जरी कसं राहायचं हे येत असेल तर ते माझ्या ताईमुळे. सो आय एम मेड ऑफ हर अँड माय आई, आय वुड से. सो वाव. येस, दॅट इज ताई. त्याच्यानंतर इव्हेंच्युअली मला मला वाटतं गुरु हा खूप मोठा शब्द आहे. त्यामुळे वेन इट कम्स टू ऍक्टिंग मी मकरंद सरांकडनं खूप शिकले, मकरंद देशपांड्यांकडनं. आणि ओके. मला काय वाटतं माहितीये का, की आपण जेव्हा एखाद्याला भेटतो आणि किती मोठी लोक आहेत जे इतकं काम करतायत. माझं नशीब लागलं की मला अनेक मोठ्या लोकांकडनं शिकता आलं, त्यांच्या बरोबर काम करता आलं. ते काम करत असताना आपण त्यांना रिस्पेक्ट करत असतो, आपण ते सांगतो, ते सांगतात ते हँड्स डाऊन फॉलो करायचा प्रयत्न करते. मला वाटतं आपल्याला रिअलाइज होतं की ही व्यक्ती आपली गुरुच ठरली जेव्हा त्यांच्याबरोबर काम करणं थांबतं आणि तरी पुढच्या कामांमध्ये, पुढच्या पुढच्या आयुष्यात प्रोसेसमध्ये आपण त्यांनी सांगितलेलं अप्लाय करत राहतो लक्षात राहतं. येस. येस. आपल्या नकळत. आय अग्री. तेव्हा आपल्या डोक्यात शिक्कामोर्तब होतं की अरे ही तर गुरु झाली व्यक्ती आपली. बरोबर. आपण आपल्या नकळत त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आठवून अप्लाय करतोय आणि त्या इथेही अप्लाय होत आहेत, म्हणजे किती भारी सांगितलंय त्यांनी आपल्याला. सो मला हा प्रत्यय कायम मकरंद सरांबद्दल आला. आणि त्यामुळे इव्हेंच्युअली मी त्यांनाही सांगितलं, म्हटलं "अहो, तुम्हाला माहिती नसेल, मला आत्ताच कळलंय तुम्ही गुरु आहात गुरु माझे." आहात. ओके. आणि ओके. तेही सुपर कूल आहेत, त्यामुळे तेही त्याच्यावर हसले. चला म्हणे लवकर कळलं. बरं झालं तुला. ओ वाव. ओ वाव. अजून एक आहे सो आपलं, आपली फिल्म बाजीराव मस्तानी. या तिकडचा काही एखादा किस्सा किंवा तिकडचे प्रिपरेशन्स करताना काही डिफिकल्टीज आल्यात किंवा हाऊ यू एन्जॉयड, बिकॉज इट वॉज व्हेरी ब्रेक प्रोडक्शन. आणि राईट. आम्ही, येस, यू आर लुकिंग ब्युटिफुल इन द फिल्म, डेफिनेटली. थँक्यू. आणि थँक्यू. तिकडचा काही एक्सपिरियन्स आपले जे फॉलोअर्स आहेत, जे आपल्याला बघतात, त्यांना सांगावं वाटतं तुम्हाला? It was a great learning experience. It was definitely a huge time taking, energy consuming. माझा पेशन्स त्यानंतर मी खूप शिकले. काम वाव. करतानाचा माझा अजून वाढला. कारण आपण कायम या आधीच्या त्यांच्या फिल्म्सच्या बाबतीत ऐकायचो की त्यांचे रिटेक्स खूप होतात किंवा खूप हो. वेळ लागतो हे करायला. तर हे मलाही जाणवलं जेव्हा मी स्वतः 49 टेक 2 ओळी गाण्याच्या नाचलीये. हो. जेव्हा सो अशा अनेक गोष्टींमध्ये ते जाणवतं. किंवा या शूटच्या एखाद्या प्रोजेक्टच्या जे त्यांच्याबरोबर आपण करतो त्या दरम्यान तुम्हाला इतर कामं बॅलन्स करणं अवघड होतं. कारण तुम्हाला त्या प्रोजेक्टचा शेड्युलर ही पक्की डेटच देऊ शकत नाही. कारण त्या शेड्युलरलाच नाही माहिती की ह्याला किती बरोबर. टेक्स लागतील. पर्यायाने हा सीन, हे गाणं, हा शॉट आज मिळेल का नाही मिळणार. त्यामुळे मी वर्षभर शूट केलं बाजीराव मस्तानीसाठी. वर्षभरातले 25 दिवस मी शूट केले. पण ते 25चे 25 दिवस असे होते की एक साधारण पहिल्या 2 महिन्यात मला कळलं की आपल्याला इतर सगळी कामं सोडावी लागणार आहेत. कारण मला आज फोन यायचा की आपलं उद्या शूट आहे. हो. आणि मग दिलेल्या कमिटमेंट्स पाळणं मुश्किल व्हायचं. ज्या डेट्स ऑलरेडी बरोबर. दिल्या होत्या त्या मी पाळल्या, उरलेली कामं मी त्या दरम्यान सोडली. पण माझ्या लक्षात आलं की आफ्टर दॅट मी कुठलंही प्रोजेक्ट करत असेन तर आय एम लाईक अ 10 टाइम्स मोर फोकस्ड ऑन द परफेक्शन ऑफ द फ्रेम. जसं मी मगाशी सांगितलं की मी करेक्ट. कुठल्या फ्रेम करेक्ट. मध्ये बसते, माझं बॅकग्राऊंड काय, मी कपडे काय बरोबर. घातलेत, मला आता काय म्हणून दिसायचंय. मी आमच्या
सेटवरती बाजीरावच्या आपल्या सगळ्या ज्या ऑर्डर्स असतात, म्हणजे आता आपण तुम्हाला ऐकून माहिती असेल, रोल कॅमेरा, साऊंड, चेक्स, ऍक्शन, हे सगळ्या ज्या 50 आपल्या हे असतात, कमांड असतात, ऑर्डर्स असतात, त्या सगळ्याच्या आधी फायनल चेक्सची ऑर्डर यायची. सो फायनल चेक्स म्हणजे माणसाकडनं शिकत आहात त्या माणसाला सरेंडर करा, की यांनी सांग हे फॉलो करायचं. आपल्याकडे काय होतं, आपल्याला थोडं कळायला लागलं की आपल्याला वाटतं आपल्याला सगळंच आलं आणि मग इथून पुढे आय कॅन टेक इट ऑन बाय माय सेल्फ. तर असं नसतं. म्हणजे एस्पेशली मॉडेल्सना मी सांगेन, आज मला वाटतं मी खूप भारी दिसतेय. एक 2 इयर्स डाऊन द लाईन जेव्हा मी आजचे फोटो बघते, मला वाटतं की काय बावळट होतो आपण, काय ही का बरं मी लिपस्टिक लावली असेल, हे काय येस, केस आहेत एक्सपिरियन्स माझे. येतो तो. येस येस. सो हे जेव्हा होतं ना, तेव्हा मार्क माय वर्ड्स, तुम्ही पण हसाल 2 वर्षांनी, 6 महिन्यांनी. त्यामुळे या ह्याच्यात कधीच जाऊ नका की मला सगळं आलंय, मी बरोबर. सगळं शिकलीये. मी एक उदाहरण सांगेन. बाजीरावच्या दरम्यान प्रियंका चोपडाला खूप जवळून काम करताना जेव्हा मी बघितलं, आय टेल यू, प्रियंका चोपडाचा 7 का 9 जणांचा स्टाफ आहे. म्हणजे हर बॉय, हर मेकअप आर्टिस्टचा असिस्टंट, हेअरचा असिस्टंट, हर मॅनेजर, एवढी लोक असताना प्रत्येक शॉट ती स्वतः आरसा बघायची, ती स्वतः टचअप करायची, ती स्वतः सांगायची काजळ वाढवा, कमी करा, टिकली नीट जागेवर आहे की नाही, हे टाईट करा, ते लूज करा. प्रत्येक शॉटच्या आधी इट वॉज हर पर्सनल एफर्ट टू डू दॅट. नाउ आपण म्हणू की तिला काय गरज आहे, वेन शी इज पेइंग व्हॉट 9 पीपल टू डू दिस. बट जितका राईट. तुम्हाला स्वतःला तुमचा चेहरा कळतो ना, बिलीव्ह मी, कोणाला कळत नसतो. Somebody who's working with you for years, somebody who's doing your makeup for years, a staff of yours, a boy of yours, nobody knows your face more than you yourself. त्यामुळे स्वतःच्या चेहऱ्याकडे लक्ष द्या. फॉर मॉडेल्सना मी सांगेन, कारण आपल्याला माहिती असतं की माझा एक डोळा दुसऱ्यापेक्षा जरा लहान आहे का, एका डोळ्याला एक आयब्रो माझी वर जाते का, तर मी शार्प करताना काय करायला पाहिजे, माझी टेंडन्सी काय आहे, माझा ऑइली फेस आहे का, तर मला ग्लॉस लिपस्टिक नाही. Rest of everything will be matte, and maybe then the gloss might act as a glow. So this is a study that you have to do about yourself. हे तुम्हाला कोणीही येऊन सांगणार नाही. हे तुम्हाला कुठलाच तुमचा डर्मेटॉलॉजिस्ट, तुमचा एक्सपर्ट, हे कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही, बिकॉज नोबडी लिव्स विथ युअर फेस डे इन डे आउट, एव्हरी सेकंड ऑफ द डे. त्यामुळे स्वतःचा मेकअप, स्वतःच्या स्ट्रेंथ्स ओळखा, स्वतःचे वीकनेसेस समजून घ्या. आय कॅन नेव्हर गो आउट विदाउट कटिंग माय नोज. लाईक राईट नाव इफ यू सी, आय हॅव अ बिग नोज. माझ्या नाकाचा शेंडा मोठा आहे. सो बट आय एम नॉट वेअरिंग एनी मेकअप राईट नाव अदर दॅन काजळ, लिपस्टिक आणि शार्पनिंग माय आयब्रोज. सो when I do that, I have to know my weaknesses, I have to know my strengths, I have to be careful about. then एक पॉइंट येतो जेव्हा तुम्ही मेकअप आर्टिस्टना सांगता की दादा हे नका करू, हे मला सूट नाही करत आहे, ते करा, किंवा ते मी करते, थांबा. म्हणजे बाजीराव मस्तानीचा आय मेकअप हा मी स्वतः माझा केलेला आहे. माझे सगळे आय मेकअप्स मी स्वतः करते, कारण मला माहितीये माझे डोळे. हॅव्हिंग सेड दॅट, मी नवीन कोणी मेकअप आर्टिस्ट असतील, मी त्यांना मेकअप करू देते. ज्या पॉइंटला मला वाटतं की काहीतरी चुकतंय, मग मी त्यांना थांबवते. मला वाटलं की नाही चुकत आहे, आय लेट इट हॅपन, कारण मी त्यांच्याकडनं नवीन शिकते. यांनी वेगळ्या पद्धतीने आय शॅडोज केले, तर आपण हे पुढच्या वेळेस ट्राय करून बघूया, ही मी त्यांच्याकडनं शिकते तिथे बसल्या बसल्या. अगेन बिईंग इन द मोमेंट. आपण मेकअपला बसलोय तर दिलं सोडून चेहरा त्यांच्यावर, आपण गाणी ऐकत गप्पा मारत बसलोय, असं नाही. बी देअर. ते काय करतायत, त्यांनी आता काय वापरलं, किंवा कळलं नाही तर आपण विचारायला पाहिजे की तुम्ही हे काय वापरलं,
ह्याच्यात हे मिक्स केलं का, हे का वापरलं, अच्छा तुम्हाला असं वाटलं, ओके ओके. लर्न. सो लर्निंग नेव्हर स्टॉप्स. यू बिकम हू एव्हर म्हणजे मी Right. सांगते, बाजीरावच्या दरम्यान, बिकॉज मी मराठी भाषिक आहे, आमच्यामध्ये एक सगळ्यात छोटू मृण्मयीचं आडनाव मी विसरले, ती होती. तर प्रियंका चोपडा मृण्मयीला जवळ बोलवायची आणि म्हणायची, ये लाईन बोलो, कैसे बोलोगी. तर तिचा एक ना बारीक मराठी आवाजातला ऍक्सेंट यायचा, ऍक्सेंट मधला आवाज यायचा, आणि ती मग फिरसे बोलो 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 असं म्हणून तिला बोलायला लावायची. आणि Oh. प्रियंका चोपडा तिच्या टेकमध्ये ते लक्षात ठेवून शी यूज टू ट्राय टू रिप्रोड्यूस दॅट ऍक्सेंट, कारण शी इज प्लेइंग Wow. काशीबाई. नाउ Wow. शी Yes, हॅजंट yes, स्टॉप yes. लर्निंग. हु आर वी? बरोबर. Be a sponge wherever you go, meet people, listen, understand what they are saying, ask questions. People might say तुम्ही खूप बोर करताय, किती प्रश्न विचारताय, तुम्ही खूप बोलताय. Pardon my language, fuck them. You have to बरोबर. learn. बरोबर. So focus on that आणि you'll only get better. सो True, मग true, ऍक्टर्स true. असतील त्यांनाही मी हेच सांगेन, मॉडेल्स असतील त्यांनाही मी हेच सांगेन. सो नो अबाउट युअर सेल्फ, यू विल नो द अँगल्स, तुम्ही कुठल्या अँगलनी चांगले दिसता, तुमच्यावर लाईट कुठून येतो इव्हेंच्युअली तुम्हाला कळेल, वेन यू विल बी देअर इन द मोमेंट, वेन यू विल लर्न, यू विल ऑब्झर्व. सो ऑल दिस विल हॅपन अँड इट विल हेल्प. पण शिका शिका शिका, बरोबर. प्लीज शिका, नेव्हर स्टॉप दॅट. बरोबर. बरोबर. एखादं असं स्वप्न जे तुम्ही पाहिलंय आणि पूर्ण पण झालंय. इंटरेस्टिंग. आय थिंक बाजीराव मस्तानी वॉज वन ऑफ दॅट. मी 49 टेक जरी नाचत असले तरी प्रत्येक टेकला आय वॉज रिमाइंडिंग माय सेल्फ की वॉज इट दिस माय ड्रीम. काहे छेड वाव. ऐकलं किंवा ओरे मोरे पिया ऐकलं जेव्हा देवदास आपण बघितला, किंवा आपण हम दिल दे चुके सनम, आपण कायपोचे ऐकलं जरी तेव्हा वाटायचं की आहे या गाण्यांवर एकदा मला नाचायला मिळायला पाहिजे. नाचायचं. ट्रू, I'm ट्रू. here standing doing that now. So I think that was one of the best examples that I can think of right now. As an artist, I would say. वाव. वाव. स्किन केअर रुटीन प्लीज. ब्युटी टिप्स मध्ये आम्ही म्हणजे आपण येणारच आहोत ऑफकोर्स. Okay. तर तुम्हाला काही द्यायचंय का ब्युटी टिप्स? आता तर मी ऑलरेडी विचारून झाले आहे, बट काही Yeah. ब्युटी टिप्स अशा आहेत की आता लॉकडाऊन मध्ये जे तुम्हाला फॉलो करतात त्यांच्यासाठी युजफुल असेल. Beauty tips. Again, I would say everything boils down to knowing yourself. कारण आपण असं नाही म्हणू शकत की अमुक क्रीम अमुक माणसाला सूट झालं म्हणजे आपणही ते वापरून तसेच सुंदर दिसायला लागू. प्रत्येकाची ट्रू. स्किन वेगळी आहे. माझा टी झोन आहे, ऍज इन हे, आणि हे ऑइली होतं आणि हे ड्राय राहतं. सो ओके. अंडरस्टँड युअर स्किन. जेव्हा तुम्ही स्किन प्रोडक्ट्स काही नवे प्रोडक्ट्स ट्राय करता तेव्हा बघा की तुमच्या स्किनला ते आवडतंय का. आणि आय रिअली डोंट हॅव एनी अदर वर्ड. ते आवडतंय का, तुमची स्किन सांगते मला हे आवडतंय का नाही आवडते. तुम्हाला इचिंग होईल जर नाही आवडलं तर, तुम्हाला रॅशेस बरोबर. येतील नाही आवडलं तर, लावल्या क्षणी तुम्हाला कळेल की माय स्किन इज नॉट कम्फर्टेबल विथ दिस. बरोबर. शॅम्पू बदलला तुम्हाला कळेल, तुमच्या केसांना शॅम्पू लावताना कळेल की आत्ता हा आवडतोय का शॅम्पू तुमच्या केसांना. किंवा तुमची बॉडी चेंज होत असेल, लाईक मी मुंबईला आल्यानंतर माझे केस कर्ली झाले, ओके. तोपर्यंत माझे स्ट्रेट